नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत देशावर जे एक प्रकारचं वीज संकट सध्या घोंगावतंय याच्यातून मार्ग कसा काढणार याबद्दल तातडीची काल गृहमंत्री अमित शाह यांनी एक बैठक घेतली. सुमारे 1.5 तास ती बैठक दिल्लीमध्ये चालली. त्याच्यात कोळसा मंत्री, ऊर्जा मंत्री देशाचे दोघेही सहभागी होते. विविध राज्यांनी जे प्रस्ताव पाठवले याच्यावरती चर्चा झाली. वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रांवरती चर्चा झाली आणि सगळ्यांनी आग्रह केला की आता अमित शहानी यात लक्ष घालून तात्काळ देशावर जे वीज संकट घोंगावत आहे हे दूर करण्याचा प्रयत्न करावा. पण अजून एक योगायोग बघा आजचा कसा आहे. गेल्या वर्षी बरोबर 12 ऑक्टोबरला, आज 12 ऑक्टोबर आहे, 12 ऑक्टोबर मुंबई अंधारात गेली होती आणि आज आपण देश कोळसा वेळेत वितरित नाही झाला आणि औष्णिक वीज केंद्र जर बंद पडली तर देशातली काही शहरं, काही राज्य, काही भाग हा अंधारात जाऊ शकतो याची चर्चा करतोय. त्यामुळं 12 ऑक्टोबर हे वर्ष उलटून गेलं तरी महाराष्ट्रात अजूनही विजेचं संकट हे घोंगावताना दिसतं आहे. आरोप प्रत्यारोप होतील, केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जाईल, राज्य सरकारकडे दाखवलं जाईल, पैशाचे वेगवेगळी उदाहरणं समोर मांडली जातील. पण याच्यातनं आपण धडा काय घेतला हा कळीचा मुद्दा आहे. आणि याबरोबर आत्ता राज्याला कुठल्याही प्रकारे अंधारात जाऊ देणार नाही असं काही वेळापूर्वीच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. कुठेही लोडशेडिंग राज्यात सुरू नाही आहे, मागणी वाढली त्यामुळे हा सगळा परिणाम दिसतोय असं नितीन राऊतांनी म्हटलं आहे. आणि देशात आत्ता या कोळसा सगळ्या संकटामुळं जो कोळसा मिळत नाही आहे याच्यामुळं पंजाब असेल, केरळ असेल, राजस्थान, तामिळनाडू, झारखंड, बिहार आणि हैदराबाद तुलनेने पुढे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही राज्य देखील त्यात जोडावी लागतील. या राज्यांमध्ये मोठी झळ बसू शकते कारण देशातली एकूण वीज निर्मिती ही 70% औष्णिक पद्धतीने म्हणजे कोळशाच्या माध्यमातून तयार होणारी वीज आहे. त्यामुळं देशावरती सध्या हे वीज संकट घोंगावत आहे. इतकं असूनही केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणाले की वीज टंचाई नाही आणि पुढे होणार पण नाही. दावे खूप मोठे होत आहेत. आपल्यासोबत राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आहेत. आपल्यासोबत आशिष चंद्राना आहेत, ग्राहक प्रतिनिधी आणि उपाध्यक्ष आहेत विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे, अकोल्यातून आपल्यासोबत जोडले गेलेत. आणि आपल्यासोबत थोड्याच वेळात येणार आहेत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे देखील. मला सुरुवात चंद्रशेखर बावनकुळे आपल्यापासून करायचं आहे की एकूण हे वीज संकट जे दिसतंय हे महाराष्ट्रावर आहे, जशी मी राज्याची काही नावं घेतली त्या राज्यांवरती पण आहे. कोळसा उपलब्धता आणि मध्यंतरी पडलेल्या कोळसा खाणीच्या परिसरातला मोठा पाऊस याच्यामुळे ही टंचाई कोळशाची निर्माण झाली आहे की त्याच्यावरती फारसा गांभीर्याने विचार केला गेला नाही म्हणून आता हे संकटाचे ढग आपल्यावर घोंगावताना दिसत आहेत. नाही, पहिले समजून घेतलं पाहिजे की मागच्या मार्च, एप्रिल, मे, जूनच्या काळात केंद्र सरकारने वारंवार राज्याला सांगितलं की कोळसा उचला, तुमचा 32 लाख टन जो एफएसए आहे, फ्युएल अग्रीमेंट आहे ते पूर्ण करा. पण राज्याच्या तेव्हाच्या यांनी स्टॉक केला नाही. तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये कोळसा त्या खाणीमध्ये पाऊस असतं आणि त्यामुळं ते परिस्थिती निर्माण होऊ शकतं. काल WCL या सरकारला पत्र दिलं की 15,000 मेट्रिक टन कोळसा पर डे उचला. लिफ्टिंगची व्यवस्था नाही आहे, ट्रान्सपोर्टची व्यवस्था नाही आहे, मॅनेजमेंट नाही आहे. 2800 कोटी रुपये कोल कंपनीचे थकीत असूनही कोल कंपन्यांना मदत करताय महाराष्ट्राला. आणि हा सोपा प्रश्न आहे, फार कठीण नाही आहे. आपले चांगले उत्कृष्ट अधिकारी माइनवर बसवणे, आपलं लायझनिंग करून घेणे, चांगला कोळसा कंपनी माइन मधनं आणणे आणि आपला स्टॉक मेंटेन करणे. आता मला सांगा की तुमच्याकडे तुमचं मॅनेजमेंट फसलं असेल, तुम्ही केंद्रावर काय दोष देणार? केंद्र रोज केंद्राचे सेक्रेटरी, पॉवर सेक्रेटरी रिव्ह्यू घेत आहेत की तुम्हाला किती कोळसा मिळाला की नाही, लिफ्ट केला की नाही. मला वाटतं थोडं लक्ष टाकलं पाहिजे आणि थोडं लक्ष जरी टाकलं तरी ह्या कोळशाची टंचाई दूर होईल आणि हा काही मोठा प्रश्न नाही आहे, दूर होऊ शकतो. राहिला प्रश्न वीज टंचाईचा. देशामध्ये वीज टंचाई नाही, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं. ओपन ऍक्सेस मध्ये वीज आहे पण ही वीज खरेदी करायला नगदी पैसे लागतात. आता नगदी पैसे यांच्याकडे आहे का? या कंपन्यामध्ये 4-4 महिने लेबर पेमेंट होत नाही आहे. या तिन्ही कंपन्यामध्ये आज आर्थिक परिस्थिती वाईट आहे. आणि आमच्या काळामध्ये जेव्हा आम्ही कंपन्या सोडल्या तेव्हा तिन्ही कंपन्या प्रॉफिटमध्ये होत्या, आमच्या बॅलन्स शीट प्रॉफिटमध्ये होत्या.
इन्कम टॅक्स भरलं होतं आणि आता म्हणतात ते कंपन्या डुबल्या आहेत. मला हे समजत नाही की योग्य मॅनेजमेंट का होत नाही आहे, विजेचं मॅनेजमेंट का होत नाही आहे, कोळसाचं मॅनेजमेंट का होत नाही आहे. आणि नितीन राऊत आपल्यासोबत आहेत, राज्याचे ऊर्जा मंत्री. नितीन राऊत, केंद्राकडून वारंवार अशा प्रकारच्या सूचना किंवा पत्रव्यवहार झाला होता का की जो कोळसा शिल्लक आहे तो कोळसा वेळेत प्रत्येक राज्यांनी उचलला पाहिजे? नाही, केंद्राकडनं दररोज व्ही व्हायची, व्हीसीवरती कोळशाचा स्टॉक किती आहे, विजेचं उत्पादन किती आहे याविषयी चर्चा केली जात असे. कोळसा मंत्री, रेल्वे मंत्री आणि ऊर्जा मंत्री तिघेही मिळून ते व्हीसीवर असायचे, अधिकारी असायचे आणि आमचे अधिकारीसुद्धा त्यांना वारंवार आमची परिस्थिती जी असायची सध्या परिस्थितीबद्दल अवगत करत होते. परंतु ही जी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे ती परिस्थिती अचानकपणे आलेली नाही. देशामध्ये जे संकट आहे ते नैसर्गिक पण आहे, मॅनमेड पण आहे आणि कोळशाचं सुद्धा संकट आहे या ठिकाणी. तर हे संकट जे आलं आहे त्याला कारणं आहेत काही. पावसाळा जेव्हा सुरू होतो त्याच्यापूर्वी मान्सूनपूर्व कोळशाचा साठा किती राहील, जनरेशन किती होईल, आपली डिमांड किती राहील, सप्लाय किती झाला पाहिजे याविषयीची बैठक आम्ही घेत असतो आणि त्याप्रमाणे बैठक घेऊन आम्ही तो साठा हा 3 वर्षाची जर सरासरी काढली तर 15 लाख टन जे सरासरी आहे त्याच्यापेक्षा जास्त होता. म्हणजे 18.11 लाख टन एवढा साठा आम्ही या ठिकाणी शिल्लक करून ठेवलेला होता. परंतु ऑगस्ट महिन्यात महानिर्मितीकडून 3000 MU वीज पुरवठा जो करण्यात येतो, यावर्षी ह्याच महिन्यात त्याची विजेची मागणी एकदम वाढली, अचानकपणे वाढली आणि ती 4300 MU विजेचा पुरवठा त्या ठिकाणी करावा लागला. परिणामी महानिर्मितीच्या कोळशा साठ्यात लक्षणीय घट झाली आणि ती घट जी झाली ती जवळपास 21 लाख टन ही 1 ऑगस्टला झाली आणि 31 ऑगस्टपर्यंत 3.79 लाख टन घट झालेली होती. तर दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात कोळशाचा पुरवठा हा कमीच होतो. त्याची कारणं अनेक असतात की पावसाळ्यात जो पाऊस पडतो त्या पाऊसमुळे ओपन कास्ट माइन्समधले रस्ते विस्कळीत होऊन जातात. त्या ठिकाणी पाऊस जमा झाल्यामुळं ते उत्खनन त्या ठिकाणी होत नाही आणि या कारणामुळं तो साठा त्या ठिकाणी व्यवस्थित दिला जात नाही. खऱ्या अर्थानं 2 प्रकारचे ॲग्रीमेंट तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही आकडेवारी ठीक आहे, पण या आकडेवारीचा सगळा विचार केला असता महाराष्ट्राच्या पुढं कोळसा संकट किती मोठा आहे, भविष्यामध्ये महाराष्ट्राला कोळसा किती वेगाने लागू शकतो. महाराष्ट्रातले काही संच 7 संच बंद आहेत 24 पैकी कोळशाअभावी, हे तुम्ही आज दुपारीच सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये. तर हे पाहता उर्वरित जे काही 12-13 संच असतील तर या संचाची परिस्थिती काय, तिथे कोळसा किती उपलब्ध आहे आता? नाही, जे आमची गरज जी आहे ती गरज जी रिक्वायरमेंट आहे ती 80% कॅपॅसिटीपर्यंत आम्ही जर कोल रिक्वायरमेंट काढली तर ती 1,49,000 मेट्रिक टन आम्हाला दर दिवशी कोळसा त्या ठिकाणी लागतो आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी त्याचं नियोजन करीत असतो. तर हे नियोजन आमचं योग्य पद्धतीने चाललेलं आहे. या ठिकाणी माननीय माजी ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेबांनी जे सांगितलं की नियोजन आमचं बरोबर नाही, आम्ही त्यावर लक्ष केंद्रित केलेलं नाही, हे अत्यंत खोटं आहे. आमचं नियोजन सुरुवातीपासून योग्य पद्धतीने या ठिकाणी चाललेलं आहे. आमचे अधिकारी प्रत्येक कोल माइन्सवर बसलेले आहेत, ज्या ठिकाणी कोलचे हेडक्वार्टर आहेत, मग ते WCLचं असो, MECLचं असो किंवा SCCLचं असो, त्या तिन्ही ठिकाणी आमचे अधिकारी जाऊन बसून ते कोळसा कसा खाणीतनं बाहेर काढणं आणि त्याचा पुरवठा आम्हाला कसा होईल याचं नियोजन करीत आहेत. तब्बल 60 अधिकारी यासाठी आम्ही तैनात केलेले आहेत आणि
नियोजन आमचं सुरू आहे. जसे जसे रस्ते मोकळे होतील ओपन कास्ट माईनचे, तसे तसे आमच्याकडे कोळशाचा पुरवठासुद्धा वाढेल आणि आमचे युनिट जे बंद पडलेले आहेत ते सुद्धा सुरू होतील. तूर्त आम्ही भुसावळचं युनिटसुद्धा आज सुरू केलेलं आहे आणि त्याचं जनरेशन सुरू झालेलं आहे. पण चंद्रशेखर बावनकुळेंनी एक आरोप केला नितीन राऊत की 2800 कोटी महाराष्ट्राचे थकीत आहेत कोळशाचे, त्यामुळे महाराष्ट्रावर ही अंधारात जाण्याची वेळ आली आहे. एक बघा की WCLचा सर्वात मोठा ग्राहक हा महावितरण आहे आणि ग्राहक आणि ज्यांच्याकडून आम्ही विक्रेते जे आहेत यांचा समन्वय योग्य पद्धतीने आहे आणि पैसे देणे आणि घेणे ही देवाणघेवाण सातत्यानं सुरू असते. 1000 कोटी आताही आम्ही दिलेले आहेत त्यांना आणि उर्वरित निधीसुद्धा आमचा पैसा दिला जाईल. मला या ठिकाणी उधारीवर कोळसा दिला जातो हे बरोबर आहे. कोळसा येतो, निधी पैसा दिला जातो आणि पुढचं चालत असते. हे चक्र सातत्यानं सुरू असते. त्यामुळं त्याच्यात बोलण्याचं काही नाही. खऱ्या अर्थाने मी मगा पण बोललो माझ्या पत्रकार परिषदेत की कोळसा मंत्रालयातील सचिवांनी स्वतः CILच्या चेअरमनला पत्र लिहून सांगितलं की तुमचं नियोजन बरोबर नाही. तुम्ही त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जे नियोजन करायचं होतं 44 मिलियन मेट्रिक टनचं, ते योग्य पद्धतीने हाताळलं नाही. त्याचे दुष्परिणाम होत आहेत. तुम्ही वेळीच त्याचं नियोजन करावं असं त्यांनी लिहिलेलं आहे. मी काही स्वतःचं पत्र बोललेलं नाही किंवा स्वतः काही माझं भाष्यसुद्धा नाही आहे. बावनकुळे साहेब, काय म्हणाल तुम्ही की तुम्ही असंही म्हणालात की आमचं सरकार असं तर दिल्लीत जाऊन बसलो असतो, 2800 कोटी आम्ही अशी आत्ता सरकार असं तर दिले असते. मी वारंवार सांगतोय तुम्हाला की राज्य सरकारने जर कोल कंपन्याला अडचणी असतील, मगाशी मी पत्रकार परिषद वाटलं की राज्य सरकारने कोल कंपन्याला मदत केली पाहिजे. कोल कंपन्याकडे कंपन्याला मदत केली पाहिजे, वीज कंपन्यांना. आज जवळपास प्रत्येक वर्षी 8-10 हजार कोटी जास्तीचे राज्य सरकार या कंपन्यांना द्यायचे. कंपन्याचं अकाउंट मेंटेन व्हायचं. आज हेही सांगितलं मी की केंद्र सरकारने काही पैशाकरता कोळसा थांबवला नाही आहे. केंद्र सरकार कधीही पैशाकरता कोळसा थांबवत नाही, कुठल्याही सरकारचा थांबवत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की जर काल WCLनी 15,000 मेट्रिक टन लिफ्ट करायला सांगितलं, कोळसा लिफ्ट केला गेला पाहिजे. ट्रकनी करा, RCRनी करा, कोणत्याही मार्गाने करा. मार्च, एप्रिल, मे, जून मध्ये 35 पत्र येले WCLनी. याच्यात काही ऊर्जा मंत्री काही रोजच्या याच्यावर नाही आहे, पण प्रशासनामध्ये CMD असतील, प्रधान सचिव असतील, त्यांनी रोजच्या रोज डोळ्यात तेल टाकून जर आपण पाहिलं तर आज 60 अधिकारी नाही, 4 महिन्यापूर्वी 60 अधिकारी का नाही गेले? ते त्या ठिकाणी त्यांनी लायजन काय योग्य नाही केलं, त्यांनी चांगला कोळसा का नाही उचलला? असं आहे की माझं वारंवार एक म्हणणं आहे की आजही काही बिघडलं नाही आहे. माननीय राऊत साहेबांनी सिरियस घेतलाय, त्यांच्या बोलण्यावरून कळताय. महिन्याभराच्या आतमध्ये ही परिस्थिती नॉर्मल होऊ शकतं आणि ट्रक असेल, RCR असेल, रोड असेल, रेल्वे असेल, जे असेल ते मला वाटतं की रोज डोळ्यात तेल टाकून सरकारने काम केलं पाहिजे, कंपन्यांनी काम केलं पाहिजे. पैशाकरता कोल कंपन्यांनी मनाई केली नाही आहे. मी म्हटलं की 2800 कोटी थकीत आहे, तरी सुद्धा कोल कंपन्यांनी काही कोळसा अडवला नाहीये. फक्त आजपासून 30 दिवस मॉनिटर एकदा केलं पाहिजे, आपले अधिकारी पूर्णवेळ काम करत असले पाहिजे, हेच माझी या ठिकाणी म्हणणं आहे. ते पण बावनकुळे साहेब, एक मुद्दा याच्यात निश्चितपणे समोर येतो की देशातल्या 5-6 राज्याचे मुख्यमंत्री केंद्र सरकारला जर पत्र लिहून विनंती करत असतील की आमच्याकडे आता थर्मल पॉवर प्रोजेक्टमध्ये, औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये वीज जनरेट करण्याकरता, निर्मित करण्याकरता कोळसा फारसा उपलब्ध नाही, 40 ते 50% आसपासमध्ये आम्ही आता वीज निर्मिती करतोय. अशा वेळेला ऊर्जा मंत्री केंद्रातले RK सिंह असतील, कोळसा मंत्री असतील प्रल्हाद जोशी, यांना याचं गांभीर्य पटलं नाही त्यावेळेला. आणि आता दुसरा एक आरोप असा केला जातोय की अदानींची ऑस्ट्रेलियामध्ये जी कोळसा खाण सुरुवात झालेली आहे त्याच्यातलं पहिलं कोळसा निर्मिती बाहेर पडते आहे. त्यांच्या CEOने एक पत्रक काढून तशा प्रकारची माहिती दिली. मग आपण तो कोळसा, भारतीय बाजारपेठ ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे कोळशाच्या वीज निर्मिती करता, म्हणून आपण तो कोळसा येण्याची वाट बघतोय. होतंय काय नेमकं? नाही, मला वाटतं की केंद्राने ऑलरेडी सर्व राज्याला पत्र दिलं आहे की इम्पोर्टेड कोल घेऊ नका. असं आहे की केंद्र सरकारनेच ऑलरेडी राज्याला पत्र दिलंय.
राज्य सरकार जेव्हा डिमांड करेल की आता आमचा इंडियन कोळनी भागत नाही, तेव्हा राज्य सरकार जेव्हा मंजुरी घेतं तेव्हाच केंद्र मंजुरी देतं. असा अडाणीचा कोणती माईन आहे तिथनं कोळसा आणत आहे म्हणून टंचाई करायची वगैरे असं नसतं. राऊत साहेबाला माहित आहे आणि मलाही माहित आहे. त्यामुळं पहिलेही केंद्र सरकारने नाही म्हटलंय इम्पोर्टेड कोल घ्यायला, पण राज्य सरकारला जर वाटतं की बा आमच्या या इंडियन कोळनी भागत नाही तेव्हाची गोष्ट आहे. अडाणीचा कोलचा संबंध नाही आहे. आजही ज्या पद्धतीने राऊत साहेब बोलले मला विश्वास आहे की ते त्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना तैनात केलाय. त्यांनी सांगितलं की आम्ही उचलतो आहे. कालही डब्ल्यूसीएलने पत्र दिलं 15,000 मेट्रिक टन त्यांचा कोळसा आहे ते रोज देऊ शकतात एका माईन मधनं. त्यांनी माईन ओपन केलेली आहे. मला वाटतं की जर एफर्ट घेतले तर आपल्याकडे राज्यामध्ये कोल टंचाई संपेल. केंद्र कधीही महाराष्ट्राला प्रायोरिटी येतं. महाराष्ट्राचा एफएसए सर्वात मोठा आहे. डब्ल्यूसीएल ही महाराष्ट्राच्या महाजनकोकरता काम करताय. अधिकाऱ्यांनी रोजच्या रोज डोळ्यात तेल टाकून काम केलं तर मला वाटतं की आपल्याला महाराष्ट्राची कोल टंचाई संपेल आणि राज्यावर काही विजेचं संकट येणार नाही. बावनकुळे साहेब, तुम्ही दोन्ही बाजूनी बोलताय की एफर्ट घेतले तर असा शब्द वापरताय आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय की मंत्री महोदय ते एफर्ट्स घेताना दिसत आहेत. नेमकं तुम्हाला सुचवायचं काय? नितीन राऊत, तुम्हाला काय वाटतंय? बावनकुळेनं नेमकं सुचवायचं की इकडे म्हणतात तुम्ही चांगलं काम करताय, दुसरीकडे म्हणतात एफर्ट घ्यायला पाहिजे. आज त्यांच्या पत्रकार परिषदेनं दिसलं मला, त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिसलं मला की ते आजच्या प्रेसमधनं त्यांचं कळलं मला की ते एफर्ट घेत आहे. आता प्रेस त्यांची झाली आहे. माझी प्रेस पूर्वी झाली आणि पुढे सांगतोय मी की त्यांनी एफर्ट घेतले तर निश्चितपणे, आणि केंद्र यांना अडवणार नाही. केंद्राने स्पष्ट सांगितलं राज्याला मदत करताय, 2800 कोटी थकीत राहून मदत करताय. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की 60 अधिकारी मी तैनात केले आहेत, 60 अधिकारी तैनात केले आहेत, मला वाटतं ते 60 अधिकारी जर योग्य पद्धतीने काम केलं तर मला वाटतं याच्यातून बाहेर निघू. ठीक आहे नितीन राऊत. नाही बघा, त्यांनी सूचना जी केलेली आहे की राज्यावर संकट येऊ नये आणि त्या संकटातनं बाहेर पडायला कशा पद्धतीनं नियोजन असलं पाहिजे, मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांच्या सूचनेचं स्वागत करतो आणि त्यांना सांगतो की त्यांनी जे म्हटलेलं आहे ते आम्ही आधीच सुरू केलेलं आहे आणि आमचं नियोजन दररोज सुरू आहे. आमचा व्हॉट्सअप ग्रुपही त्यावर काम करतो, दररोज माहिती घेत असतो आणि दर आठवड्याला मीटिंगसुद्धा या संबंधीची होत असते आमची. आणि आम्ही डिमांड आणि सप्लाय दोघांवर या ठिकाणी काम करत असतो आणि ते नित्य नियमाने सुरू आहे, त्यामुळं काही अडचण नाही. परंतु प्रश्न एकच उद्भवतो की हे सगळं संकट जेव्हा आलं आपल्या देशावर तर गुजरातमध्ये पॉवर निर्मिती होत आहे आणि ती प्लसमध्ये आहे आणि गोव्यामध्ये सुद्धा प्लसमध्ये आहे. त्या ठिकाणी मग कोळसा येतो कुठून आणि त्या ठिकाणी वीज निर्मिती होते कशी? आणि नेमकी जेव्हा अशासित राज्य आहेत भाजपाचे, त्या राज्यांमध्येच टंचाई काय निर्माण होते, तर यावर विचार निश्चितपणे केला पाहिजे. आणि मला वाटतं की केंद्रीय मंत्रालय निश्चितपणे याकडे लक्ष ठेवून आहे आणि त्यातनं मार्ग काढेल. आपल्या राज्याचा विषय म्हणून मी एवढंच म्हणू शकेल की राज्य कोणत्याही परिस्थितीत लोडशेडिंग मुक्त राहणार आहे. लोडशेडिंग कशाही पद्धतीने राज्यात येणार नाही. मग ती वीज आम्हाला चढ्या दराने घ्यावी लागली तरी चालेल, ती घेऊ. परंतु लोकांशी जो ॲग्रीमेंट आहे आमचा की 24 तास आणि चांगल्या प्रकारची वीज आम्ही या ठिकाणी द्यावी, ती आम्ही पूर्ण करणार. आशिष चंद्रानाथ, ग्राहक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं की आत्ताच्या ग्राहकांच्या बाबतीमध्ये विजेच्या गोष्टी ज्या समोर येतात, ग्राहक म्हणून जे काही वेगवेगळ्या प्रश्नांचा सामना करायला लागतो, याच्यात तुम्हाला प्रामुख्याने काय गोष्टी दिसत आहेत? कारण आता दोन्ही आजी माजी मंत्र्यांचं आपण ऐकून घेतलं. हे बघा, सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की महाराष्ट्रातली जी सध्या उपलब्ध वीज आहे ती इतर राज्याच्या तुलनेत खूप महागडी आहे आणि अशी महागडी वीज घेताना सुद्धा आम्हाला जर सेवा योग्य मिळत नसेल तर ही निश्चित चिंतेची बाब आहे. माननीय मंत्री महोदयांनी जसं सांगितलं की अचानक मागणी वाढली, तर त्यांच्या या तर्काशी मी सहमत नाही. कारण महाराष्ट्र ऑलरेडी जवळपास 3,500 ते 4,000 कोटी दर वर्षाला स्टँड बाय कॅपॅसिटीसाठी ऍडिशनल डिमांड चार्जेस पे करत आहे आणि या ऍडिशनल कॅपॅसिटीची भरपाई ग्राहकाच्या युनिटच्या प्रत्येक युनिट मागे ग्राहक त्याच्या बिलातून भरत आहे.
मग एवढी स्टँड बाय कॅपॅसिटी असताना जर एखाद्या वेळेस घटलेली मागणी अचानक वाढली असेल तर त्यामुळे वीज पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण होण्याचं कोणतंही कारण नाही. आता सगळ्यात महत्वाची बाब येते की सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीने प्रत्येक जनरेटिंग प्लांटला काही स्टॉप नॉर्म्स घालून दिलेले आहेत आणि जे प्लांट हे माइन पासून जवळ असतात त्यांना 15 दिवसाचा कोळसा मेंटेन करायचा आहे. जे माइन पासून 500 किलोमीटरच्या अंतरावर असतात त्यांना 20 दिवसाचा, 501 ते 1000 किलोमीटरच्या दरम्यान असणाऱ्यांना 25 दिवसाचा आणि त्याहून जास्त जे दूर प्लांट असतील त्यांना 1 महिन्याचा स्टॉक हा मेंटेन करायचा आहे. संकट येतात, माननीय मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे संकट येतच राहतात, परंतु संकटकालीन नियोजन एखाद्या ठिकाणी आपण फायर ब्रिगेडची व्यवस्था करतो इमारतीमध्ये बांधतानाच, तर ती का असते? उद्या सकाळी आग नसते लागणार, परंतु संकटकालीन नियोजन हे अत्यावश्यक असतं. आणि म्हणून हे जे सीईएने जे स्टॉक नॉर्म्स घालून दिलेले आहेत या नॉर्म्सची पूर्तता जर नियमित करता आली असती तर कदाचित आपल्याकडे बॅकअप राहिला असता आणि या सगळ्या नॅचरल कॅलॅमिटीमुळे, पावसामुळे जो काही सप्लाय हा इंटरप्ट होतोय ते मीट आउट करण्यासाठी आपल्याकडे बफर स्टॉक असता. परंतु दुर्दैवाने आर्थिक संकटापोटी, आर्थिक नियोजनाच्या अभावी आपल्याकडे महावितरणकडनं या निर्मिती कंपन्यांना जो पेमेंट वेळेवर जात नाही आहे आणि त्या अनुषंगाने निर्मिती कंपन्यांना सुद्धा एक सफिशियंट स्टॉक मेंटेन करता येत नाही आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. म्हणजे सगळ्यात महाग वीज असून सुद्धा आपलं नियोजन इथे कुठेतरी कोडमडतंय. आणि मी या साम टीव्हीच्या चर्चासत्राच्या माध्यमातून माननीय ऊर्जा मंत्र्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की एकीकडे जेव्हा महाराष्ट्र सगळ्या संकटात जात आहे आणि 500,000 रुपयासाठी सुद्धा लहान लहान ग्राहकांची वीज जोडणी कापली जात आहे, अशा वेळी आपल्या प्रकाशगड मधून बड्या उद्योजकांसाठी 30-30 कोटी रुपयाचे अनियमित क्रेडिट नोट्स आणि रिलीफ हे पास होत आहेत. त्यांना जर माझा संदर्भ घ्यायचा असेल तर 12/9/2020 ची सीई कमर्शियल यांची ऑफिस नोट वाचावी आणि एका दिवसात किती तत्परतेने एका उद्योजकाला अनियमिततेने 30 कोटी 28.11 कोटी रुपयाचा फायदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोहोचवला याची सुद्धा झडती घ्यावी आणि असे लिकेजेस बंद करावे. असे अनेक लिकेजेस भूतकाळात मी बावनकुळे साहेबांना सुद्धा दाखवलेले आहेत. असे जर लिकेजेस बंद केले, कंटिन्युअस नॉन कंटिन्युअसचा घोटाळा असो किंवा हा असो जो मी सध्या दाखवतोय, असे लिकेज बंद केले तर या पैशाच्या माध्यमातून कोळशाचा पुरेसा साठा महावितरणला, निर्मिती कंपन्यांना पैसे देता येईल आणि त्यांना साठा ठेवता येईल. अशी मी साम टीव्हीच्या माध्यमातून आपण ऊर्जा मंत्र्यांना माझं निवेदन करतो. रावसाहेब उत्तर द्या. या सगळ्या मुद्द्यांचं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. नाही, लिकेजेस जे आहेत ते लिकेजेस तर थांबवता येऊ शकतात. लिकेजेस थांबवले जातात सुद्धा. एखादी गोष्ट घडली असेल, त्यांनी जे आता उदाहरण सांगितलं त्याचं काही लेखी मला त्यांनी जर पाठवलं, जे काही त्यांच्याकडे माहिती आहे, तर निश्चितपणे त्यावर कारवाई होईल. परंतु मी एवढंच सांगतो की जसं त्यांचं म्हणणं आहे की ग्राहकांसाठी त्यांनी अमुक आम्ही करावं, माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी ग्राहकांना सांगावं की त्यांनी त्यांचं वेळेवर विजेचं बिल भरावं. कारण जसे आमचे ग्राहक तुम्ही आहात तसे आम्हीसुद्धा कुणाचे दुसऱ्याचे ग्राहक आहोत, बँकांचे ग्राहक आहोत, कोळसा कंपन्यांचे ग्राहक आहोत, वीज कंपन्यांचे, निर्मिती कंपन्यांचे ग्राहक आहोत. आम्हालासुद्धा त्यांना पैसा द्यावा लागतो ना. मग ग्राहकांकडनं जो पैसा येईल तोच देणार की नाही. परंतु जे संकट या काळात आली ती आपल्याला सांगून आलेलं नाही. करोना काही आपल्याला सांगून आलेलं नाही. या करोनाने जे शिकवलं ते आम्हाला दोघांना माहिती आहे आणि आम्ही किती आर्थिक संकटात देशही आला आहे, राज्यही आलं आहे, सगळ्यांना कल्पना आहे. त्यानंतर जो पाऊस आहे, 10 दिवसातला पाऊस 1 दिवसात पडून जी अतिवृष्टी होते आणि महापूर येतो, हा कुणाला सांगून आलेला नाही. आणि या ठिकाणी चालून आलं. 3 चक्रीवादळ आले, निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते चक्रीवादळ आणि त्याच्यानंतर आता एक आणखी वादळ येऊन गेलं. या सगळ्या वादळांमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसान सांगून आलेलं नाही. आणि त्यामध्ये सुद्धा वीज खात्याने आपली कामगिरी हमखासपणे चांगल्या पद्धतीने बजावलेली आहे. कुठेही आम्ही आडकाठी केली नाही आणि कुठेही खंड पडू दिला नाही आमच्या सेवेमध्ये. आजही 24 तास वीज आम्ही देतो आहोत. परंतु माझी विनंती त्यांना राहील की त्यांनी आवाहन करावं जनतेला की त्यांनीसुद्धा वेळीच आपलं बिल भरावं आणि राज्य शासनाचे हात मजबूत करावेत. बरोबर. आशिष चंद्राने तुम्हाला काय म्हणायचं होतं अगदी थोडक्यात? राऊत साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे ते योग्यच आहे आणि जनतेने बिल वेळेत भरायलाच पाहिजे.
परंतु आज या माध्यमातून मी माननीय मंत्रिमंडळाच्या निर्देशास आणू इच्छितो की महावितरणची जी सगळ्यात मोठी थकबाकी आहे ती कृषी थकबाकी आहे आणि शेतकऱ्यांना वीज हा जो मुद्दा आहे तो असा कळीचा मुद्दा आहे. याचा जोपर्यंत महावितरण तर्फे किंवा ऊर्जा खात्यातर्फे एक परमनंट नियोजन केलं जात नाही तोपर्यंत महावितरणची आर्थिक परिस्थिती सुधारायला दुसरा कोणताही वाव नाही. शेतकऱ्यांची वीज यासाठी स्वतंत्र कंपनीची निर्मिती करणे आणि याची पूर्ण अकाउंटिंग वेगळी करणे यावर तातडीने अभ्यास करण्याची गरज आहे, तरच महावितरण टिकू शकते. बिलकुल. या शेतकऱ्यांच्या आपल्याला मुद्द्यावरती एक छोटासा मुद्दा मला चर्चेत उपस्थित करायचाच आहे. एक छोटासा ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर ऊर्जा मंत्र्यांकडून आपण त्याविषयी जाणून घेऊया आणि बावनकुळे हे पण आपल्यासोबत असतील त्यांच्याकडे जाणून घेऊया. नितीन राऊत, मगाशी आशिष चंद्राने जो शेतकऱ्यांच्या संदर्भातला मुद्दा मांडला याबद्दल सरकारचं नेमकं धोरण काय की शेतकऱ्यांसाठी वेगळी वीज वितरण यंत्रणा आणि त्यांना योग्य वेळेमध्ये रात्रभर शेतात थांबायला लागू नये, दिवसा सगळी त्यांची कामं उरकली पाहिजेत आणि त्यांच्या सगळ्या वीज बिलांच्या संदर्भातला मुद्दा असेल, यावर सरकार कसा विचार करतं? नाही, केंद्र सरकारने नुकतंच आपलं एक धोरण निश्चित केलेलं आहे या ठिकाणी की डिस्ट्रीब्युशन सेक्टर जे आहे त्या सेक्टरचं रिव्हॅम्प करणे आणि रिस्ट्रक्चरिंग करणे आणि त्यामध्ये काही निकष त्यांनी या ठिकाणी घालून दिलेले आहेत. त्या निकषानुसार निश्चितपणे आमचा DPR तयार होतो आहे. लवकरच तो DPR आम्ही केंद्र सरकारला सादर करू आणि आमच्या या महावितरणला आम्ही चांगल्या स्थितीत आणू. मला वाटतं की शेतकऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ नाही. वेळोवेळी ज्यांची राज्य सरकारे असतात ते शेतकऱ्यांच्या हिताची धोरणं या ठिकाणी राबवत असतात आणि ते धोरणं राबवून ती त्या धोरणानुसार काम करत असतात. आमचं धोरण जे आहे ते शेतकऱ्यांच्या प्रती अगदी पॉझिटिव्ह आहे आणि आम्ही शेतकऱ्यांना आमचा अन्नदाता समजतो. त्या पद्धतीतून त्यांना मदत करण्याचं, सहकार्य करण्याचं आमचं धोरण राहणार आहे. त्यामुळं कुठेही आम्ही कसल्याही प्रकारचा अडथळा या ठिकाणी निर्माण होऊ देणार नाही. उरला प्रश्न कंपनी करण्याचा, तर दिसेलच आता नवीन जो DPR तयार होईल त्यामध्ये जे रिस्ट्रक्चरिंग होणार आहे त्या रिस्ट्रक्चरिंगमध्ये आम्ही काय करतो आहोत ते आपल्याला कळून येईल. त्यासंबंधीचं आम्ही एक्सप्रेस ऑफ इंटरेस्टचं हे टेंडरिंग केलेलं आहे आणि चांगले कन्सल्टंट्स आलेले आहेत. ते कन्सल्टंट्स आम्हाला त्याची तयारी करून देणार आहेत. उमेश पाटील, अगदी थोडक्यात शेवटी, कारण शेतकऱ्यांसाठी नेमकं काय धोरण सरकारने राबवलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण ग्रामीण भागामध्ये तुम्ही सगळीकडे फिरता, शेतकऱ्यांशी बोलता, तिथल्या प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न करता, तर आत्ता सरकारने या वीज संकटाचा सामना करत असताना शेतकऱ्यांकरता नेमकं काय केलं पाहिजे, अगदी थोडक्यात? निश्चितपणे शेतकरी हा आपला अन्नदाता आहे आणि सन्माननीय ऊर्जा मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या प्रति आत्मीयता जी व्यक्त केली आणि प्रत्येक सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या प्रति त्या पद्धतीची आत्मीयता व्यक्त करतात. शेतकरी जो आहे त्याचं जे उत्पन्न आहे ते जर शाश्वत असतं तर तो वेळेवर वीज बिल भरू शकला असता. ज्या पद्धतीनं पगारदार नोकर किंवा उद्योजक यांचं उत्पन्नाचे स्रोत शाश्वत असतात तसे शेतकऱ्याचे नसतात, म्हणून शेतकऱ्याचं वीज बिल थकीत राहतं. याच्याकरता शेतकऱ्यांच्या करिता वेगळी कंपनी हा अत्यंत चांगला प्रस्ताव आहे आणि त्याची जबाबदारी, त्याची हमी जी आहे ती राज्य सरकारनं घेतली आणि त्याच्यामध्ये जर खाजगी कंपन्यांनी मोस्टली जर त्याच्यामध्ये सोलार एनर्जीचा जास्त प्रयोग केला गेला तर निश्चितपणे शेतकऱ्यांना वीज जी आहे ती आताच्या पेक्षा सुद्धा परवडणाऱ्या दरामध्ये, परंतु ती पूर्ण वेळ मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्याला लोड शेडिंगचा सामना कधीच करायला लागला नाही पाहिजे. तर त्याचा राज्याच्या अर्थकारणावर आणि देशाच्या अर्थकारणावर सुद्धा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. हा एक मुद्दा. बिलकुल. दुसरा मुद्दा जो आहे ते अजून ज्या मुद्द्याला अजून ओझरता उल्लेख त्या अदानी समूहाचा झाला. मला जे म्हणायचं आहे की ज्या सरकारच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या जरी त्या आता वेगवेगळ्या कंपन्या झालेल्या असल्या, जसं BSNL कंपनी आहे, ज्या पद्धतीनं जिओ फक्त मार्केटमध्ये टिकलं पाहिजे याच्या करता म्हणून BSNL कंपनी ही हळूहळू सरकारी कंपनी असताना सुद्धा ती पूर्णपणे कशी बंद पडेल अशी धोरणं जी आहेत ती सरकारकडून राबवली जातात. मला अशी शंका येते की ज्या सरकारच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत
या खासगी उद्योजक एकदा परत चर्चा करूया आपण उमेश पाटील. या सगळ्या कंपन्यांच्या बद्दल, त्याच्या धोरणांबद्दल, सरकार घेत असलेल्या निर्णयाबद्दल एकदा निश्चित चर्चा करू. माझी वेळ संपली आहे. धन्यवाद नितीन राऊत, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष चंद्रान आणि उमेश पाटील, तुम्ही चर्चेत सहभागी झालात. राज्यावर वीज संकट येऊ नये, जसं ऊर्जामंत्री म्हणाले की सगळी आम्ही काळजी घेऊ, मात्र राज्य संकटात जाणार नाही याबद्दल दक्षता कायम घेत राहू. आशा करूया की राज्याला सुरळीत वीज पुरवठा मिळत राहील आणि कोळशाचं घोंघावणारं संकट लवकरच केंद्र सरकार दूर करेल. बघूया पुढं काय काय होतं. तोपर्यंत इथंच थांबू.